नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज. येत्या 1 डिसेंबरला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती विभागातील तब्बल 27 उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या टर्ममध्ये जे निवडून आलेत असे प्राध्यापक श्रीकांत देशपांडे आज आपल्यासोबत आहेत. सर, एक अनुभव तर तुम्हाला आहेच निवडणुकीचा, मात्र या ज्या निवडणुका असतात कधी होतात कधी नाही हे माहिती पडत नाही बाकी जनतेला. मात्र यावेळेसची जी निवडणूक आहे ती काहीतरी एक वेगळी आहे. तर यावेळेसचा काय अनुभव आहे? नाही, मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितलं होतं. प्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, मतदारांना विनम्र अभिवादन करतो. मुद्दा महत्त्वाचा हा आहे की मागच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की या निवडणुका कधी येत होत्या, जात होत्या, कोणालाच कळत नव्हतं. या मतदारसंघाची ओळख मी सर्वात पहिले करून दिली की असाही विधान परिषदेत कोणी आमदार असतो. आणि आता त्याच्यामुळे खूप धनाढ्य लोक, ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी कवडीचा संबंध नाही, जे संस्था चालक आहेत, संस्था चालक असणं म्हणजे शिक्षण क्षेत्राशी संबंध असतो असं नाही. काही संस्था चालक आहेत ज्यांना शिक्षण विषयी आवड आहे म्हणून त्यांनी संस्था उघडल्या आहेत, पण काही जे आहे ते केवळ व्यावसायिक म्हणून या क्षेत्रात आलेले आहेत. असे धनाढ्य लोक देखील उतरले आहेत. मी असं ऐकलं की कोणी पैठणी देत आहे, नगदी पैसे देत आहेत, पण मला खात्री आहे की हे मतदार जे आहे हे अतिशय बुद्धिजीवी आहे. हे काही कुठल्या झोपडपट्टीत राहणारे मतदार नाही आहे की ज्यांना तुम्ही विकत घेऊ शकता. हे बुद्धिजीवी म्हणजे इतके बुद्धिजीवी आहेत की डबल ग्रॅज्युएट आहेत. म्हणजे माझ्या प्रत्येक मतदाराची पात्रता ही BA, BEd, BSc, BEd, कोणी BA, DEd काय असेल ते, MA, MPhil, MA, PhD असे सगळे मतदार आहेत. त्यामुळे ते या आमिषाला मुळीच बळी पडणार नाही. आपला आवाज परिषदेमध्ये कोण उठवू शकतो याची खात्री जेव्हा त्यांना पटेल ते त्यालाच मतदान करतील याचा मला विश्वास आहे. आणि सर, गेल्या 5 टर्ममध्ये तुमच्याकडून सत्ता होती आणि या सत्तेचा सपोर्ट घेत तुम्ही बरेच प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही यशस्वी झाले, काही रखडून पडले, ते भविष्यात होतील. मात्र यावेळी सुद्धा आता महाआघाडी तुमच्या पाठीशी आहेच. तर यावेळी तुमचं काय स्ट्रॅटेजी आहे, कशा पद्धतीचं काम करायचं आणि कोणत्या महत्त्वाच्या 3 समस्या शिक्षकांच्या तुम्हाला वाटतात ज्याला तुम्ही प्राधान्य देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करा? सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगतो, म्हणजे मतदारांना माझं आव्हान आहे की त्या विधिमंडळाचं काम समजायलाच भरपूर वेळ लागतो. मी शिवसेनेचा पूर्वी सहसंपर्क प्रमुख होतो. मी अनेक आमदार खासदारांसोबत राहिलो. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर मला तेवढा त्रास गेला नाही. मी पटकन पिकअप करून घेतलं सगळं. आज सगळ्यांना माहिती आहे की मी शिवसेनेचा उमेदवार आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, सत्ता आमची आहे. त्यामुळे उद्धवजींनी पण त्यांच्या भाषणातून आवाहन केलं की तुम्ही श्रीकांत देशपांडेंना निवडून द्या. श्रीकांत वर्षातून कितीही वेळा मला भेटला तरी तो सारखं शिक्षकांचंच रडगाणं माझ्यासमोर मांडत असतो. त्यामुळे मला खात्री आहे की मी ज्या पद्धतीने समस्यांना आयाम देऊ शकेल, संपवू शकेल समस्या, त्या पद्धतीने दुसऱ्या कोणाची ताकद नाही आहे. आणि शिक्षकांनाही हे समजलं आहे की ज्याची सुरुवात आता 101 पासून आहे त्याला निवडून द्यायचं का ज्याची सुरुवात 0 पासून आहे त्याला निवडून द्यायचं, हेही शिक्षकांना कळलंय. त्यामुळे मला खात्री आहे की शिक्षक हा सर्व विचार करून मला मतदान करतील. दुसरा, मला ज्या महत्वाच्या 3 गोष्टी करायच्या आहे त्या मी मागच्या मुलाखतीत तुम्हाला सांगितल्या, पण आता परत सांगतो की शिक्षकांची ही जी नियुक्ती शिक्षण क्षेत्र सोडून दुसऱ्या अशैक्षणिक कामाकरता केली जाते ती सगळ्यात पहिले थांबवली पाहिजे. म्हणजे सर्वेक्षणाला शिक्षक जातात, निवडणुकीच्या कामाला शिक्षक जातात, लसीकरणाला शिक्षक जातात. ऍक्च्युअली याच्यावर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे. तर आता मात्र या टेन्युअर मध्ये मी हे शिक्षकांची अशैक्षणिक कामं काढून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा एक भाग.
दुसरा, मी अतिशय विस्तृतपणे सांगितलं मागच्या वेळेस की मला 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेले टप्प्यावरचे शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना मिळवून द्यायची आहे. मी हे बोलताना जेव्हा बोलतो मिळवून द्यायची आहे तेव्हा आकाशातले चंद्रन तारे तोडून आणून देईल असं आश्वासन नाहीये. माझ्याजवळ सांख्यिकी आधार आहे, गणित आहे, मी कसं देऊ शकतो. त्यामुळे ते त्यांना मी मिळवून देणार आहे. 1 नोव्हेंबर 5 नंतर लागलेल्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजनेचं थोडं स्वरूप बदलून ती लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बक्षीस समितीचा जो खंड 2 आहे ज्याच्यामध्ये 7वा वेतन आयोग लागल्यानंतर काही त्रुट्या राहिल्या आहेत, तो खंड 2 मी दुरुस्त करून शिक्षकांना आर्थिक लाभ 7व्या वेतन आयोगातले अधिक मिळवून देणार आहे.